सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये राज्याच्या सत्ता संघर्षाची लढाई सुरू आहे। शिवसेनेकडून न्यायालयामध्ये कपिल सिब्बल हे युक्तिवाद करतायत, मात्र सुप्रीम कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी ॲडव्होकेट कपिल सिब्बल यांच्याच विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे। वकील आणि सामाजिक कार्यकर्ते विनीत जिंदाल यांनी ही तक्रार दाखल केली आहे। सुप्रीम कोर्टाकडून कोणतीही आशा उरलेली नाही। अनेक संवेदनशील प्रकरणे ठराविक न्यायाधीशांकडेच दिले जात असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांच्या याच वक्तव्यासंदर्भात तक्रारही दाखल करण्यात आली आहे। कि आपको बेल नहीं मिलेगी जब तक ये नहीं साबित करोगे कि आप बेकसूर हो। और वो कानून सुप्रीम कोर्ट ने कहा है सही कानून है, तो उस कानून अगर सुप्रीम कोर्ट ये कह दे कि सही कानून है, उस सुप्रीम कोर्ट की कितनी उम्मीद रखोगे उस सुप्रीम कोर्ट से? So the point that I am making is, what confidence do you have in a system where the laws of this nature are upheld by the Supreme Court? You can't have any confidence in that system. बातमी टीईटी घोटाळा प्रकरणासंदर्भातली, कारण टीईटी घोटाळा प्रकरणामुळे माजी मंत्री आणि शिंदे समर्थक आमदार अब्दुल सत्तार हे चांगलेच अडचणीत आलेले आहेत। टीईटी घोटाळ्यामध्ये सेवामुक्त झालेल्या बोगस शिक्षकांच्या यादीत सत्तार यांच्या 4 मुला-मुलींचं नाव आल्यामुळे एकच खळबळ उडाली। पैसे देऊन टीईटी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांची शिक्षण विभागानं यादी जाहीर केली आणि त्यामध्ये सत्तारांच्या 3 मुली आणि एका मुलाचा समावेश आहे। मात्र सत्तार यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत। टीईटी घोटाळ्यामुळे अब्दुल सत्तार अडचणीत। टीईटी घोटाळ्यात यादीत सत्तारांच्या मुलींचं नाव। अब्दुल सत्तारांनी तो आरोप फेटाळला। राज्यात गाजलेल्या टीईटी घोटाळ्याची झळ माजी राज्यमंत्री आणि शिंदे समर्थक आमदार अब्दुल सत्तार यांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही। टीईटी परीक्षेत गैरप्रकार केलेल्या शिक्षकांचं प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय शिक्षण खात्यानं घेतलाय। तसंच अवैध मार्गाने प्रमाणपत्र मिळवलेल्या शिक्षकांना टीईटी परीक्षा देण्यावर कायमस्वरूपी बंदी घालण्यात आली आहे। शिक्षण विभागानं अशा 8780 शिक्षकांची यादी जाहीर केली आहे। त्यामध्ये आमदार अब्दुल सत्तार यांच्या 3 मुली आणि एका मुलाच्या नावाचा समावेश असल्याचं उघड झालंय। त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे। मात्र सत्तार यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले। दोन्ही मुली माझ्या ज्या आहे ते अपात्र आहे। मी अशी यादी सर्वांना दाखवली, तुम्हालाही दाखवतो का हे जे पुणे राज्य परीक्षा परिषद आयुक्ताच्या सहीचा जो आहे तो खरा मानायचा, तुमच्याकडे जो रिपोर्ट आलेला आहे तो खरा मानायचा? मला याच्यामधली पहिली संभ्रम आहे। अब्दुल सत्तारांनी आरोप फेटाळून लावले असले तरी अपात्र ठरल्यानंतरही 2017 पासून त्यांच्या मुली कसं काय शिकवत आहेत याचा अद्यापही खुलासा झालेला नाही। खरे तर पुणे पोलिसांकडून आरोग्य सेवक भरती प्रकरणाचा तपास केला जात असतानाच टीईटी परीक्षेचा घोटाळा उघड झाला होता। अपात्र शिक्षकांना पैसे घेऊन पात्र करण्यात आलं होतं। या घोटाळ्यात परीक्षा परिषदेच्या आयुक्तांचा सहभाग उघड झाला होता। हा घोटाळा परीक्षा घेणारे खासगी कंपन्यांचे संचालक, परीक्षा देणारे विद्यार्थी आणि परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांच्या संगनमतानं झाला होता। परीक्षा घेणाऱ्या कंपनीचे संचालक आणि मध्यस्थांना पोलिसांनी अटक केली आहे। राज्यातील विविध शिक्षण संस्थांमध्ये जवळपास 8000 बोगस शिक्षक शिकवत असल्याचं पुणे पोलिसांच्या सायबर सेलच्या तपासात उघड झालंय। शिक्षण विभागाने सगळ्यांची प्रमाणपत्र तपासून राज्यात तब्बल 8784 शिक्षक हे अपात्र अर्थात बोगस असल्याचं लिस्ट जाहीर करून स्पष्ट केलं। त्यामुळे या शिक्षकांची सेवा समाप्ती करण्यात येणार आहे। हे सगळं घडत असतानाच यामध्ये राज्याचे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या 3 मुलींचा आणि एका मुलाचाही समावेश असल्याचं समोर आलं आणि राज्यातलं राजकारण पेटलंय। आता राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा शिवसेना या सगळ्यांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात येते। तर या सगळ्यातली विरोधाची बाब म्हणून राष्ट्रवादीनं थेट अब्दुल सत्तार यांना शिक्षण मंत्री करा अशी मागणी केली आहे। या प्रकरणात अब्दुल सत्तार यांच्या मुला-मुलींची नावं समोर आल्यामुळे या अनुषंगानं चौकशी करण्याची मागणी केली जाते। आता इथं ह्याच्यामध्ये आज तर टीईटीच्या घोटाळ्यामध्ये मंत्र्यांच्या मुलांची 4 नावं येत आहेत। तर ह्याच्यावर विचार करा की हा घोटाळा किती मोठ्या लेवलवर आहे, याची सखोल चौकशी करावी अशी सर्व विद्यार्थ्यांची मागणी आहे।
आमची अशी मागणी आहे की ह्याच्यावर एक SIT स्थापन करावी व पुणे पोलीस उपायुक्त भाग्यश्री नौटक्के मॅडम यांच्या अंडर ही SIT स्थापन करून तपास करावा. या प्रकरणात आपल्या मुलामुलींची चूक नसल्याचं सत्तारांकडून सांगण्यात आलंय. पण मग परीक्षा परिषदेच्या यादीत त्यांची नावं कशी आली हा खरा प्रश्न आहे. खरं तर जालिंदर सुपेकर सारख्या IAS अधिकाऱ्याचा या घोटाळ्यात सहभाग उघड झाला होता. यावरून या घोटाळ्याची व्याप्ती लक्षात येते. मात्र याच प्रकरणातील खोडवे नावाच्या अधिकाऱ्याला जामीन मिळाल्यावर पुन्हा सेवेत रुजू करून घेण्यात आलंय. त्यामुळे सरकार आणि प्रशासनात चाललंय तरी काय असा प्रश्न नक्कीच सर्वसामान्यांना पडलाय. वैभव सोनवणेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, पुणे. दरम्यान अब्दुल सत्तार यांच्या मुला-मुलींनी TET पात्रतेबाबतचं कोणतंही पत्र सादर केलं नसल्याचं शिक्षणाधिकारी आणि शिक्षण उपसंचालकांनी स्पष्ट केलंय. याबाबतचं पत्र शिक्षणाधिकारी आणि शिक्षण उपसंचालकांनी जारी केलेलं आहे. अब्दुल सत्तार यांच्या मुलींनी कोणताही लाभ घेतला नसल्याचंही शिक्षणाधिकारी आणि शिक्षक उपसंचालकांनी स्पष्ट केलंय. तर एकंदरीतच या सर्व घडामोडी होत असताना आणखी एक मोठी आणि महत्त्वाची बाब सगळ्यांसमोर येते, ती म्हणजे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार हे महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री होते. आता शिंदे सरकारमध्येही ते मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र ऐन मंत्रिमंडळ विस्ताराच्या तोंडावर TET प्रकरणामध्ये त्यांच्या मुला-मुलींचं नाव समोर आलं आणि त्यामुळे यामागे काही राजकारण तर नाही ना, अशी चर्चा देखील सुरू झाली आहे. ऐन राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या तोंडावर मराठवाड्यातले शिंदे समर्थक आमदार अब्दुल सत्तार चांगलेच अडचणीत सापडले. TET घोटाळा प्रकरणी त्यांच्या 3 मुली आणि एका मुलावर शिक्षण विभागानं कारवाईचा बडगा उगारल्याचं समोर आलेलं आहे. सत्तार यांच्या मुलामुलींवर TET परीक्षा देण्यावर कायमस्वरूपी बंदी घालण्यात आली आहे. हे प्रकरण उघड झाल्यानंतर सत्तारांनी त्याचं खंडन केलंय. माझ्या परिवाराने याचा कोणताही फायदा ना नोकरीसाठी घेतला ना पगारीसाठी घेतला असेल तो एज्युकेशन ऑफिसर, डिप्टी डायरेक्टर, BO खालून ते सर्व अशी 7 यंत्रणाकडे त्याची पूर्ण माहिती असते. तुम्ही घेऊन टाका. ऐन मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी ही माहिती उघड झाल्यामुळे राजकीय वर्तुळात वेगळी चर्चा सुरू झालेली आहे. कारण मंत्रिमंडळ विस्तारात अब्दुल सत्तार हे मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. भाजप शिंदे गटामध्ये सत्ता वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याचं बोललं जात आहे. त्यामध्ये शिंदे गटाला 16 ते 17 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे. मात्र आपल्या समर्थक 50 आमदारांमध्ये मंत्रिपदाचं वाटप करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कसोटी लागणार आहे. प्रत्येक जण मंत्रिपदासाठी प्रयत्न करत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातले शिवसेनेचे 5 आमदार शिंदे गटासोबत आहेत. त्यापैकी 2घांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ऐन मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी हे TET प्रकरण समोर आल्यामुळे त्याच्या टायमिंग विषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. कोणी केलं, कशामुळं केलं, याच्या पाठीमागचे षडयंत्र कोण आहे, चौकशीमध्ये हे सर्व दूधचं दूध आणि पाणीचं पाणी होईल आणि जो खरा गुन्हेगार आहे तो समोर येईल. TET प्रकरणावरून आता विरोधकांनी अब्दुल सत्तारांवर टीकेची झोड उठवली आहे. सरकार त्यांचंच आहे. आता अब्दुल सत्तारांना कदाचित शिक्षण मंत्रीच करतील. आता बघू म्हणजे काय सगळ्याच मग त्याच्या निकालच लागायचा प्रश्न आहे. कसं आहे की अशी राज्यात अस्थिरता निर्माण झाली की मग अशा प्रकारचे घोटाळे वगैरे कुणाला वेळच नसतो बघायला. सरकार कोण, मंत्री कोण होणार, कुठल्या मंत्र्याला काय खातं होणार तेच बघायचं. बाकीच्या सगळ्या गोष्टी लपून जातात. आणि त्यामुळं मला वाटतं की राज्यामध्ये जी एक परंपरा होती एक चांगल्या प्रशासनाची ती कुठेतरी नष्ट व्हायला लागलेली आहे. मंत्रिमंडळात आपली वर्णी लागावी म्हणून मराठवाड्यातल्या अब्दुल सत्तार, संजय शिरसाट आणि संदीपान भुमरे हे प्रयत्नशील असल्याचं बोललं जात होतं. मात्र आता सत्तार यांच्या संभाव्य मंत्रिमंडळ समावेशाच्या मार्गात TET प्रकरणाचा अडथळा येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अपात्र असलेल्या त्यांच्या 2 मुलीची नावं या लिस्टमध्ये आली कशी, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि याच विषयी अब्दुल सत्तारांनी मोठं आव्हान केलेलं आहे शिक्षण खात्याला आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की आज संध्याकाळपर्यंत ते मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या TET घोटाळ्याचा खरा सूत्रधार कोण आहे किंवा ज्या शिक्षकांची अपात्र ठरलेले शिक्षक आहेत त्यांना सुद्धा पात्रतेच्या घोटाळ्यात जर गोवल्या घेत असेल तर नेमकं चूक कोण आहे याची सविस्तर सखोल चौकशी करावी, अशा पद्धतीची सुद्धा या ठिकाणी मागणी करण्यात आलेली आहे. सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. आणि या क्षणाची ब्रेकिंग न्यूज आपण